पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनुबेनला बोलायचंय। मला वाटतं आपण जे काम आहे ते आधी पूर्ण करून घेऊया आणि मग बोलूया निवांत। इट्स ओके। अनुबेन ते थोडं बिझी आहे ते मी बाहेर पडून फोन करतो। हो ते अनुबेन एकदम तुमच्या वाईफ सारखी दिसते ना? म्हणजे एकदम सेम टू सेम। कशी वाटली ब्लूप्रिंट? फोन का कट केला? कदाचित यशवर्धनला माझ्याशी बोलायचं नाही। आय थिंक आय शुड नॉट कॉल। तर रेवती टीचरला काहीच ऐकू नकोस हा। काही विचारलं तरी तिच्या कसल्याच प्रश्नाची उत्तर द्यायची नाहीस तू। ती चांगली नाहीये, ते योग्य नाहीये तुझ्यासाठी। तुला कळतंय ना मी काय सांगते ते? ती योग्य नाहीये तुझ्यासाठी। मोठी आहे ती, छान आहे ती, माझी डान्स टीचर आहे। ती मला छान डान्स शिकवते। हो ना, ती डान्स टीचर आहे ना, मग तिने डान्स टीचर सारखंच राहावं ना। उगाच आपल्या नेहाची जागा घेऊ नये तिने। ती नाही सगळं मुद्दाम करते, मुद्दाम। हो मुद्दाम करते ती सगळं। मोठी आई तू काय बोलते मला काहीच कळत नाहीये। जागा म्हणजे ती चांगली आहे ना? तू खोटं बोलतेस ना? अगं नाही, मी खोटं बोलत नाहीये परी। नाही माझं होमवर्क आहे, मी जाते। अगं परी ऐक। अगं अशी काही माझं काहीच कसं ऐकत नाही ती। या घरामध्ये ना कोणीच माझं काहीच ऐकत नाही, कोणालाच माझं काही पटत नाहीये। काय हा सगळा ना रेवतीचाच डाव आहे। हो तिला ना त्या नेहाची जागा घ्यायची, पण मी असं होऊ देणार नाही। मी असं होऊ देणार नाही। माझ्या नेहाची जागा कुणीच घेऊ शकत नाही। नाही नेहा, नेहा काय ग तुझं नशीब। देवाने तुला सगळं काही दिलं, पण तुझं आयुष्यच काढून घेतलं ग। वर्ष झालं ग तुला ऍक्सिडेंट मध्ये जाऊन, पण आम्ही कोणीच या दुःखातून सावरू शकलो नाहीये। हे वैभव, ऐश्वर्या, ओळखी याचा काय उपयोग? तुझी साधी बॉडी कोणी मिळवू शकलं नाही नेहा। काय करायचं? साला कहानी में ट्विस्ट है। रितेश भाई ये पूरी फिल्मी स्टोरी छे। ते नेहा 1 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये गेली, तिची बॉडी अजून सापडलीच नाही, आणि 1 वर्षापूर्वी काकाजीला अनुबेन सापडली, आणि अनु आणि नेहा मतलब सेम टू सेम। आता पिक्चर एकदम क्लियर। ये सीता और गीता नाही, अनुबेनच नेहाचे। For the purpose of land acquisition, the act of proceeding. For the purpose of land acquisition, the act of proceeding.
मरिया हाय. येस सर. माझ्यासाठी कोणाचा कॉल होता का? नो सर. मेहतांच्या ऑफिसमधनं अनुष्का मेहता? नो सर. नक्की ना? येस सर. काय चाललंय यश तुझं? इथं ठरलं नाही नेहा नाहीये. गॉड सेव्ह मी. May I come in, sir? या Sorry, sir. मी आले आत. I know. Sorry. सर हे रिपोर्ट सगळे तयार आहेत, तुम्ही एकदा चेक करून घ्या. पण शेफाली तुम्ही ती फाईल क्रॉस चेक केली का? इट्स फाईन, आय चेक. तुम्ही ठेवा ना, मी बघतो. हां तुम्ही करा हा चेक. हो. बरं, काल मी तुम्हाला अजून एक फाईल दिली होती फॅक्ट्स व्हेरीफाय करायला. त्याच्यानंतर त्याविषयी तुमचं ॲडव्होकेट देसाईंशी काही बोलणं झालं का? सर बाकीचे रिपोर्ट्स ना मी तुम्हाला इव्हनिंग पर्यंत देते. नाही, पण तुम्हाला काल मी एक मिनिट. हे सगळं ताईमुळे चाललंय का? अरे नाही, काय ऍक्च्युली. ओके, एक काम करा. उद्या तुम्हाला दोघांनाही सुट्टी. टेक अ ब्रेक. ओके, गो समवेअर. इट्स अन ऑर्डर. नाही नको सर, मला भरपूर काम आहेत. तुम्ही मला सांगितलेल्या फाईल्स मला रेडी करायच्या आहेत, त्या पेंडिंग आहेत अजून. आणि शिवाय मला त्या वकिलाला फोन करायचे, त्याच्याशी बोलायचे, इंटरनल ऑडिटच्या फाईल्स वगैरे सगळं रेडी करायचंय सर. नाही होणार मला भरपूर काम आहे. शेफाली, मला माहिती आहे खूप काम. पण हे रुसणं फुगणं हे सगळं ना, माणूस आपल्या सोबत असेपर्यंत. एकदा काही सोबत सुटली ना की सगळंच हातातून निघून जातं. एकत्र जगायचंय म्हणून मनात साठवून ठेवलेले मोमेंट्स सारे मनातच राहतात. सगळे असतात आपल्या आजूबाजूला, पण तरी असं एकटं पडल्यासारखं होतं. ते जग खायला उठतं. सगळं थांबू शकतं, काम, कमिटमेंट्स, डेडलाईन्स, एव्हरीथिंग. पण वेळ नाही थांबत कोणासाठी. वेळ सरत राहते पुढे पुढे. त्यातनं हे जे बेस्ट मोमेंट्स आहेत ना, ते आपल्याला कॅप्चर करायचे असतात. हे सगळे मोलाचे मोमेंट्स, हे क्षण गमावलेल्यालाच त्याची खरी किंमत कळते. म्हणून म्हणतोय, मी बोलतोय ते फक्त ऐकू नका, त्याचा प्लीज विचार करा आणि प्लीज एकमेकांना वेळ द्या. ओके सर मला कळलंय, पण यांना जमणार आहे का? का नाही जमणार? त्याच्या आज्याला पण जमेल. लावू का जग्गूला फोन? लावू का? सांग ना. आता बोलतो मी. बोलू ना आपण नंतर. काय बोलू? पण मी जग्गूला फोन लावून बोलतो ना. तू सांग ना. पण आपण मी निघते सर. क्या मेरा एक दोस्त है, वो ना खुद को बहुत लव गुरु बोलता रहता है. तू मिलने उससे. ऍक्च्युली तू उद्या सुट्टी घेऊन गेलास ना की तो स्वतःहूनच भेटेल तुला. ओके, टेक अ ब्रेक. तो नेहा, तू आहेस नेहा. पप्पा, तुम्ही असे इथे माझ्या ऑफिस मध्ये काय करताय? आणि हे काय करून आलाय तुम्ही? मला फक्त 5 मिनिटं. मला नाही तुमच्याशी बोलायचंय. नेहा 5 मिनिटं. हो नेहा, माझं नाव अनुष्का. मी नेहा नाहीये. हे काय? हे काय सांग? त्यातला प्रत्येक फोटो ओरडून सांगतोय की तो खरा आहे. आता हे सगळे फोटोज मी यशवर्धनला परत करते. आय थिंक आता सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत.
मलाही आणि त्यांनाही. अनुबेन, रितेश भाई या ना. काय झालं, कशी झाली मीटिंग? अरे कशी झाली म्हणजे? तुला काय वाटतं मी काय तिकडे काय मारामारी करायला गेलो होतो की काय? तू डायरेक्ट त्यांच्या घरी गेलास? हा म्हणजे सॉरी, मी कोणाला न सांगता गेलो, पण काय झालं आता सगळी जिम्मेदारी येऊन पडली ना, आणि आता एकत्र काम करायचं म्हटल्यानंतर मग आधीचे गिले शिकवे थोडे दूर करायला पाहिजे की नको अनुबेन? हा म्हणून मग थोडा एकदा म्हणलं इन्फॉर्मली थोडा फ्रेंडली बेसिसवर एकदा बोलून घेऊया ने. म्हणून गेलो होतो. पण अनुबेन, ते चौधरीने त्याचा घर मस्त बनवलाय एकदम. पहिले रिसेप्शन आहे, एकदम सिक्युरिटी वगैरे अशी टाईट आहे एकदम. हा, आणि रिसेप्शन पुढे ना एक मोठा हॉल आहे. पण हे चौधरीने हॉलला हॉल नाही बोलत, सेंट्रल एरिया बोलतात, सेंट्रल एरिया. हा, आणि अनुबेन ते रिसेप्शन पासून सेंट्रल एरिया पर्यंत जायचा जो कॉरिडॉर आहे ना, तो एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये मॉर्निंग वॉक होऊन जाईल. ते सगळं ठीक आहे, पण मीटिंग प्रोडक्टिव्ह झाली का? हा हा, अरे मीटिंग एकदम एक नंबर, चोक्कस मीटिंग. ते अनुबेन, चौधरीच्या पॅलेस मध्ये ना मला एका गोष्टीचा आन्सर मिळालं. तो यशवर्धन चौधरी तुझ्याकडे बघितला बघितला असा का पिसाळला होता ना, ते कळलं मला. ते यशवर्धन चौधरीची वाईफ होती ना, नेहा चौधरी, सेम टू सेम तुझ्यासारखी दिसते, माहितीये, सेम टू सेम. म्हणजे एखादा स्ट्रेंजर असेल ना, तो तुला नेहा चौधरीच बोलणार. खबरची म्हणे, म्हणून तर हे सगळे कॉम्प्लिकेशन झालेत. नाही, नुसते कॉम्प्लिकेशन नाही अनुबेन, ते नेहा चौधरीचे ने, ते नेहा चौधरी. सगळं सोडा आता. आजची मीटिंग चांगली झाली ना? बस अशी रोज मला अपडेट्स देत राहा. मी आता माझ्या कामाला लागते. हा ठीक आहे. आता बघ तू अनुबेन, या प्रोजेक्टवर कसा मन लावून काम करतो ना मी, बघच तू. गुड डे आपलं, ते गुड नाईट. हे बघा, पाहिजे तर तिला सांगू नका, पण शोध तर घ्या. मारा मन माटे. कशासाठी छाया? अजिबात नाही. मी म्हणते म्हणून. अहो, त्या डिग्रीचा तिचा असा कोण आहे हे तर कळू द्या. अनुबेनच्या पास्टचाच विषय चालू छे. चांगला चान्स आहे. आपणच आहोत तिचे मम्मी पप्पा. नाही काका, नाही म्हणजे काकी बोलते त्याच्यात पण लॉजिकल पॉइंट आहे ना. नाही म्हणजे आता अनुबेनची शादी करायची, तो तिच्या पास्ट मध्ये कोण हाय, कोण होता, सगळी माहिती काढायला हवी की नको? काय नाही, आपण शादी करू आणि नंतर कळेल ना तिची सगळी कुठली वेगळीच फॅमिली आहे, आणि हजबंड आहे, आणि किड्स पण आहे. कशाला ना, काय काकी? हा तेच तर, मी हेच तर समजावते. रितेश, मी काय म्हणतो, मोतीचूरचा लाडू खातोस? ताजा तयार केलाय. नाही नको, आता नको आहे. अरे खा रे, एकदम स्वादिष्ट आहे, शुद्ध घीमा बनेला, फ्रेश. अरे एक लाडू खाल्ला ना, पोटात कुठे गेला कळणार सुद्धा नाही. हा रितेश, खाऊन तर बघ. हे बघ, छाया सुद्धा म्हणते आता खाल्लाच पाहिजेस तू. नको काका, काकी काकी, नाही माझं काय, मी खाला ना मी, आता काय भूकच नाही. अरे असं काय करतोस रितेश? चल खाऊया. काय बरेच दिवस झाले ना तुला लाडू खाऊ घालण्याचा योग आलेला नाही. ते फ्रेश मोतीचूरचे लाडू घेऊन ये जा. चल चल रितेश, चल काका, चल, चांगला लाडू खाऊ घालतो तुला आता. चल चल चल, ये ये ये. नाही काका, मला सुनतो ये रे. नाही काका, ते काय काय बेस बस. जाताना दार लावून जा. घे घे. तोंडात बाहेर नाही काढायचं. रितेश,
आजकाल अनुची तू फारच काळजी करतोस. तिचं फ्युचर काय, प्रेझेंट काय, पास्ट काय. अरे तुझा एवढासा मेंदू त्याला किती तकलीफ देतोस. चुप, मूड बंद राख गधेडा. अनुच्या पास्टची काळजी करायची नाही. ती तुझा पास्ट आठव. रास्ते मर्डर प्रकरणात मी तुला बाहेर काढलंय, नाहीतर आतापर्यंत तू जेलमध्ये सडत असतास. प्रीतेश, हे बघ तुझ्यासाठी मी काय आणले. अनुच्या पास्टची काळजी करायची नाही, नाहीतर तुझी केस रिओपन करीन मी. ते मी करू शकतो. आणि एकदा का आत गेलासच कायमचा. कळलं? प्रीतेश, काय म्हणत होते काकाजी? आणि काकांना लाडू आवडले का? आणि तू खा नाही. काकाजी अनुचा भूतकाळ शोधू देणार नाही. मी शोधायला गेलो तर मला जिवंत सोडणार नाही. आता एकच पर्याय છે. अनुला स्वतःला तिचा भूतकाळ आठवायला हवा. हॅलो रितेश भाई, हा શું થયું? તમે આવવાના હતા ને? હા काय झालं? हो मी वाट बघतीये. हा ठीक છે. हा ठीक. ओके. हाय, तुम्हाला कोण हवंय? मिस्टर यशवर्धन. आई तू कुठे गेलेलीस मला सोडून? तुम्हाला फोन पण नाही केलेलास. मला तुझी किती आठवण येत होती. आई बोल ना. आई बोल ना. तू का सोडून गेली होती तुम्हाला? चल आपण आपल्या घरी जाऊ. चल. मी तुझी आई नाहीये. मी मम्मी नाहीये तुझी. नाही, तू माझी आईच आहे. तू खोटं बोलतेस. नाही, मी नेहा नाहीये. मम्मी नाहीये. सोड तू मला. नाही आहे. तू थांब ना. एक्सक्यूज मी. परी, आय एम सॉरी. तिला पण कदाचित वाटलं की परी इकडे ती आई नाहीये. नाही, ती माझी आईच आहे. तू खोटं बोलतोय. मी खोटं बोलत नाहीये परी. मी सांगतो ती आई नाहीये. तू इकडे आधी. नाही, ती माझी आईच आहे. तू दुष्ट आहे. तू वाईट आहेस. मला नाही राहायचं तुझ्यासोबत. परी एक मिनिट, तू आधी माझा ऐक. ती नाही, तुझा मला नाही राहायचं तुझ्यासोबत. तू जा. परी, आपण आलेल्या गेस्ट बरोबर असं वागतो का? तू इकडे, मी तुला सांगतो. नाही, ती गेस्ट नाहीये. ती आपली आईच आहे. ती माझी आई आहे. तू जा इथून. परी, मी फ्रेंड आहे बेटा. मी खोटं बोलेन का तुझ्याशी? नाही, ते राहायचं तुझ्यासोबत. आई चल आपण जाऊ इथून. नाही, तू जा इथून. नाही, मला आई सोबत राहायचंय. नाही, मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. नाही. आई सोडू नको. हात सोड. आई तुम्हाला सोडून जाऊ नको. परी. परी, आई तुम्हाला सोडून जाऊ परी, तू परी हात सोड. जाऊ नको. हात सोड परी. हात सोड. तू सोडून मला जाऊ नको. आई मला सोडून जाऊ नको. आई परी.